प्रार्थनान हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, द्वेष सारे संपू दे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना, हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे. सुटले धागे उरले मागे उसासे सुन्या काळजाचे. विरले सारे नशिबी आले निखारे उरी वादळाचे. रुतले शिवाय व्यक्ती परिपूर्ण होऊ शकत नाही. बसा. अविनाश म्हस्के, प्रवीण पाणमान, पंकज पाणमान. काय राहतं कोण आधी पान म्हणजे शेजारी कोण राहतं? महेश गागे. हा बर. काय नाही तो का आला नाही, त्याचं काय आजारी पडला काय किंवा काय नाही त्याची चौकशी करा आणि उद्या त्याच्या वडिलांना किंवा त्याच्या आईला आजाराने घेऊन यायला. मध्ये हे चुकायचं नाही. पानवन जसे पण वर्गात सर आल्यावरती वातावरण फार एकदम मनीषा राजदेव, मंगल राजदेव. आपल्या कुठल्या वर्गाचा नक्कीच मोठा सिंहाचा वाटा आहे. शिवाजी शिक्षण म्हणजे आता प्रत्येक वर्गात डबलच होता. आमचं भरपूर शिक्षण झालेलं आहे, डबल म्हटलं. जांबत हायस्कूलला त्यांनी 85% मार्क मिळवले. तुमचे मुलगी 5 वर्षाची. शिक्षण 10वी, त्यानंतर आता 3 वर्ष झाले शिक्षकाकडून आपला स्वतःचा व्यवसाय वर्कशॉप. किसी ने महफिल पे नहीं मुसीबत में याद किया हमें. एकदम मस्त चाललंय. मॅडम बरोबर आम्ही खूप डान्स तिकडे सुपेला पांदेला जायचं, त्यामुळे काय लक्षात राहिलंय. थँक्यू सगळे सर आल्याबद्दल. शेती करते. मला एक मुलगी, माझी मुलगी 10वी वर्गामध्ये शिकते आणि NMS मध्ये ते मेरिट मध्ये आलेली. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मी शेती व्यवसाय करते. एक मुलगा 10वीला आहे. एक अलग फसाने होते, पुलिस वालों के भी एक अलग फसाने होते. यहाँ तीर भी चलाने
और परिंदे भी बचाने हैं. आहे सध्या माझ्याकडे जरूर पॉलिटिशियन आहे. आपण सगळे आलात त्याबद्दल सगळ्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. आणि मी शेती करतो. 12वीला त्याचं नाव रोहिणी नामदेव शेळके. तर मला 2 मुलं आहेत. पारुल छायाचित्रांचं नाव आहे आणि माझं लग्न झाल्यानंतर माझं नाव पेपर संजय गवळे. मला 2 मुली आहेत. ते माझं B.Com कंप्लीट झालंय आणि मी एक अकाउंट्स मध्ये काम करते. ते कामाला आहे आणि माझं शिक्षण 7वी. मी मुंबईला असतो काकोपरला. माझी स्वतःची कंपनी पण आहे. करेन झाले काही आहे मी करते माझं फॉर इंजिनियर आहे. मुलगा 5वीला गेलेला आहे आणि माझा व्यवसाय शेती आहे. माझं शिक्षण BCA कंप्लीट झालं आहे आणि सध्या मी पुण्याला लॉ फॉर्ममध्ये ॲडमिन म्हणून काम करतो. बाल मित्र मैत्रिणी आणि अजूनही गप्पांमध्ये शाळेच्या गंधात रमणाऱ्यांना आज इथं उभं राहून पुन्हा एकदा त्या दिवसात ठरवल्यासारखं वाटतंय. ते दिवस जेव्हा बाक नव्हते पण चटईवर मन मिळव बसायचं. जिथं डब्बा फॅन्सी नव्हता पण भाकरी, चटणी, मिरची आणि लोणचं असा प्रेमानं भरलेला मेनू होता. डबे साधे होते पण मन इतकी श्रीमंत की तशी श्रीमंती आजपर्यंत कुठेच पाहायला मिळाली नाही. तेव्हा आपण शाळेत जात होतो तेव्हा युनिफॉर्म पेक्षा चेहऱ्यावरचा उत्साह जास्त उठून दिसायचा आणि पिंपळाच्या सावलीत सगळ्यांनी मिळून जेवताना जे समाधान मिळायचं ते आज 3 स्टार हॉटेलमध्ये बसूनही मिळत नाही. गुंडी हे नाव मला मुस्के गुरुजींनी लाडात ठेवले आणि त्या लाडाच्या पंखाखालीच मी मोठी झाली. माझा आवाज वर्गभर घुमायचा आणि आजही त्या आठवणीच्या गोंगाटात तो कुठेतरी अलगद गुंजतो. शाळा म्हणजे केवळ 4 भिंती नाही, ती म्हणजे एक वसंत बाग आहे आठवणींनी भरलेली, जिथं प्रत्येकाने आपल्या जीवनाची एक छोटीशी गोष्ट लिहून ठेवली आहे जी मोठा झाल्यावर आपण पुन्हा पुन्हा वाचत राहतो. नाही तर माणूस म्हणून घडवलं. आता सगळ्यांच्या जबाबदाऱ्या वेगळ्या झाल्या असतील. कोणी मॅडम, कोणी सर, कोणी मोठा साहेब असतो. पण आतून आपण अजूनही तेच चटईवर भाकरी शेअर करणारे, लोणचं चोरून खाणारे आणि एकमेकांच्या खोडांत. तर माझं नाव सुषमा महादेव महासुरे. माझं माहेरकडचं आणि सासरकडचं सुषमा संतोष तुराडे नव्हती. मी ऍक्च्युली सिंगिंग मध्ये येतात. जिल्हा रुग्णालय मंचर येथे कार्यरत आहे. हे सांगायचं म्हटलं तर आमचे टोकल गुरुजी घडलं आणि त्याचाच फायदा आज मला भले मी जॉब आता सध्या करत नाहीये पण त्याचा फायदा मला माझ्या संसारामध्ये होतो. माझी मुलं आहेत, माझी मुलगी एकदम म्हणजे हुशार आहे तिचा आणि तिच्यासाठी मला खूप उपयोग होतो त्या गोष्टींचा. कारण हे संस्कार तुम्ही आमच्या सर्वांचंही अभिनंदन. ठीक आहे. आज आठवणी मला दसुंबे मॅडम यांचा म्हणजे छड्या वगैरे त्यांचा आवाज ऐकूनच घाबरायला व्हायचं हे माझ्या लक्षात. आणि ठोकल गुरुजी काय त्यांचं ABCD स्ट्रिक्टली आलंच पाहिजे सर्वांना. झालं तर मला पूर्ण बालवाडीपासून 7वीपर्यंत सगळी शाळा आठवती, सगळे विद्यार्थी आठवतात. सांगायला भरपूर काही आहे पण आपण त्या काळामध्ये रोगांनी काम करून वगैरे आमचा करायचे त्यामध्ये आम्हाला कर्तव्य नसायचे. नगर कॉलेजमध्ये टॉपर होते फिजिक्समध्ये आणि युनिव्हर्सिटीमध्ये 2nd टॉपर आले होते. पण त्या आधीच मला काटवाडी हॉस्पिटलमध्ये ECG टेक्निशियनचा जॉब लागला होता. आमच्या सरांनी मला खूप रिक्वेस्ट केली की तू पुढे जाऊन PhD वगैरे कर. पण परिस्थिती नसल्यामुळे मी तो गव्हर्नमेंट जॉब कंटिन्यू ठेवला. सध्या मी तिथेच जॉब करते. पण मी त्या जॉबमधून खूप शिकले. आपण समाजाचंही खूप देणं लागतो. मी खूप असे म्हणजे गरीब आमच्याकडे ते पर अपने हो, हम लोग हो पर अपने हो. जिंदगी है तमाशा थोडी नाही की कधी कोणाला म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये त्याचं श्रेय आता कोणी अमोल नसते सगळ्या जणांना मी देतो. परंतु थोडीचं नेतृत्व त्यांनी केले आणि सगळ्यांनी त्याला सहकार्य केले. करण्याचा त्या मुलाला स्वतंत्रपणे कसा उभा राहील याचा मी प्रयत्न करत गेलो.
चीज म्हणजे वडणर शाळा असो, रेणवणी शाळा असो किंवा मस्किंवा किंवा तू त्याला पुढे जाता येत नाही. काही दिवाळी आली का किंवा बोलतो आपला गेट टुगेदर घ्यायचे. पिकनिकला रंगायची मुला मुलींची अंताक्षरी आणि सोबतीला असायची बटाट्याची भाजी आणि पुरी. खेळात खुन्नस चिडवा चिडवी. पुन्हा एकदा मला पुढे स्वागत. तसेच माझ्यासाठी म्हणलं तर दुग्ध शर्करा असावा योग असेल, कारण माझा वाढदिवस सुद्धा अशा पद्धतीने साजरा केला की मी कधी कल्पना केली नव्हती. आतापर्यंत माझा असा वाढदिवस कधीच मी साजरा केलेला नाही. पण असा अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस श्री श्री श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा